इतिहासकार रमेशचंद्र मुजुमदार, जे R.C. मुजुमदार म्हणून प्रसिद्ध आहेत, ते हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल या मालेचे प्रमुख संपादक होते. त्याच्या 6व्या खंडाच्या प्रस्तावनेत त्यांनी याविषयी लिहिलं आहे. आणि त्यांनी असं लिहिलं आहे की काही लोकांची अशी भावना होती की इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवायचं तर हिंदू आणि मुसलमानांमध्ये एकजूट असणं आवश्यक आहे, आणि ती एकजूट जर असायला पाहिजे असेल तर त्यानुसार आपण इतिहास लिहिला पाहिजे. या भावनेपोटीही विपरीत इतिहास लिहिला गेला. काही लोक असे होते की हिंदू मुसलमानांमध्ये, स्वातंत्र्य बाजूला ठेवा, पण हिंदू मुसलमानांमध्ये समाज दोघा एकत्रच राहणार आहेत, तर त्यांच्यात भांडण कशाला, म्हणून आपण सामोपचारानं जो इतिहास समन्वयवादी होईल तो लिहावा, असं काही लोकांनी प्रयत्न केला. एक आणखी एक प्रकार आहे की ज्यांना काही गोष्टी जिव्हारी लागल्या आणि त्यामुळं त्यांनी त्या आपल्या लेखणीद्वारे वेगळ्या प्रकारे पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, भावनांनी केला. मी एकच उदाहरण सांगतो. चांद बर्दाईचं पृथ्वीराज रासो म्हणून काव्य, आपण अनेकांनी गोष्ट ऐकली असेल की पृथ्वीराजानं शेवटी मोहम्मद घोरीला शब्दभेद करून ठार मारलं, अशी कथा त्या काव्यात सांगितली. ती खरी नाही आहे. जे स्वतःला करता आलं नाही किंवा पृथ्वीराजाला करता आलं नाही ते चांद बर्दाईनं या काव्यातनं त्याच्याकडून करवलं आहे. अशी निरनिराळी कारणं आहेत की ज्याच्यामुळं माणसं विपरीत इतिहास लेखन करतात, असत्य लेखन करतात.